जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली, परभणी, वाशिम, बीड, त्याच्यानंतर संभाजीनगर या खूप भागामध्ये जोरदार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। म्हणजे नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात सगळीकडेच हा पाऊस पडणार आहे। म्हणजे अकोला, अमरावती, वर्धा या भागापर्यंत सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा काढणी चालू आहे की तुम्ही काय करायचं की आपण आपला कांदा जसं वेळ भेटेल तसं काढून घ्या। कारण की राज्यात हा पाऊस जवळपास सांगायचं झालं तर 25 मे पर्यंत खूप असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो। पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस म्हणजे चांगला ओढे नाले वाहतील असा पडणार आहे। बीड जिल्ह्यात तर तो खूप पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यात योगायोगानं पाणी कमी पडले उसाला, त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी। त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, शिरोळ, म्हणजे ह्या म्हणजे नगर जिल्हा, म्हणजे सगळीकडेच हा पाऊस चांगला म्हणजे वडे नाले वाहतील असा ह्या 25 मे पर्यंत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। पण राज्यातल्या शेतकऱ्याला, कांदा शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही जसा वेळ भेटेल तसा तुम्ही कांदा काढून घ्या। कारण की राज्यात हा पाऊस मध्ये सतत म्हणजे 2 दिवस लगेच दुसऱ्या भागात जाईल की परत त्या भागात येणार म्हणून हा अंदाज लक्षात। आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा आता बऱ्याच विदर्भामध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्यांचा मूग देखील आलेला आहे, रिसोर्ट भागामध्ये मूग पेरलेला आहे, त्यांना सांगू इच्छितो तुम्ही काय करा, उन्हाळी मूग लवकर काढून घ्या। म्हणजे ह्या 1-2 दिवसात जशी वेळ भेटेल तसं काढून घ्या। कारण की राज्यामध्ये खूप असा म्हणजे मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। परत राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो की हा पाऊस सांगायचं झालं तर म्हणजे हे 2-3 दिवस नाही चालणार तर कंप्लीट 12 मे पासून ते 25 मे पर्यंत दररोज 2-2 दिवस भाग बदलत सगळीकडे पडणार परत। कारण की हा पाऊस म्हणजे आतापर्यंत मे मध्ये इतका मान्सूनपूर्व कधीच पाऊस पडत नाही, पण यावर्षी मे मध्ये जे मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे याच्यामध्ये ओढे नाले वाहणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर उद्या एक लगेच मेसेज देणार आहे। धन्यवाद।